पहिल्यांदा तर सांगतो, विरोधकांना बोलायचा अधिकार नाही. त्यांनी 2 कर्जमाफी केल्या. 2, एक युपीएच्या काळात 2009 साली आणि दुसरी 2020 साली. या दोन्ही कर्जमाफीत सांगितलं होतं की 7/12 कोरा. मग तुम्ही 2020 साली 7/12 कोरा केला होता, तर आम्हाला 2026 साली कर्जमाफी का द्यावी लागते? त्यामुळे मुळातच पुन्हा एकदा सांगतो, कर्जमाफीचा जो काही उद्देश असतो तो जे शेतकरी कर्ज मिळण्याकरता अपात्र झालेले आहेत ते पुन्हा कर्ज घेण्याच्या परिस्थितीत आले पाहिजेत, एलिजिबल झाले पाहिजेत, याकरता कर्जमाफी करायची असते. दुसरं, आपण कर्जमाफी ज्यावेळेस करतो त्यावेळी जो नियमित कर्ज भरणारा शेतकरी आहे त्याला हे वाटू नये की मी कर्ज थकवलं असतं तर फायदा झाला असता, मी कर्ज भरलंही चूक झाली, म्हणून त्यालाही आपण मदत करतो. त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो, अटी आणि शर्ती काहीच नाहीत. ज्या काही अटी आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या उलट युपीए सरकारच्या ज्या काही कर्जमाफी आहेत त्यापेक्षा चांगल्या अटी आहेत, सोप्या आहेत. आणि एकच यामध्ये आम्ही प्रयत्न करतो की बँकिंग सिस्टीम आपली जी आहे त्याच्यावर अनिष्ट परिणाम होणार नाही, अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करतो आहोत. तेवढाच एक प्रयत्न याच्यामध्ये आहे. त्यामुळे कुठलाही अभ्यास न करता नुसतं अटी शर्ती म्हणायचं, ज्यावेळी शेतकऱ्यांना याचा लाभ होईल त्यावेळी विरोधकांची तोंड बंद होतील.